नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण बघणार आहोत 2023 आता 2 दिवसामध्ये संपणार आहे आणि 2024 हे नवीन वर्ष लागणार आहे. तर आपल्याला आपल्या घरातील काही जुन्या वस्तू, काही टाकाऊ वस्तू, तुटके फुटके जे आहेत ते सगळे आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायचं आहे. कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा त्याच्यामध्ये असलेली वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही. जर आपल्या घरामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये कपडे असतील, जर ते वापरण्यात येत नसतील आणि जर कपडे चांगले असतील तर तुम्ही अनाथ आश्रमामध्ये ते कपडे देऊन त्या मुलांच्या चेहऱ्यावर जे एक प्रकारचं हसू आणू शकता. तर तुम्हाला जी कपडे आहेत घरातील ते सगळे न वापरता येणारे ती सगळे बाहेर काढायची आहेत आणि जी फाटलेली तुटलेली आहेत त्याची एखादं गाठोडं बांधून तुम्हाला कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकायचं आहे. तर ही पहिली वस्तू झाली आपली, ही घरातून आपल्याला कायमची काढायची आहे. कारण जास्त प्रमाणात जर आपण घरामध्ये ठेवलं, त्याचा वापर जर होत नसेल तर त्याच्यामध्ये वाईट शक्तीचा परिणाम लवकर आपल्यावर होतो. म्हणजे वाईट शक्ती त्याच्यामध्ये लवकर प्रवेश करत असते. त्याच्यानंतरची जी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे भांडे. आता आपण काय करतो, एखाद्या वेळेस भांडं गॅसवर ठेवतो, काहीतरी काम करत असतो आणि ते करत असताना ते भांडं जर जळलं तर आज ना उद्या घासूया असं म्हणत आपण ते भांडं तसंच ठेवत असतो आणि ते तसंच भांडं वर्षानुवर्ष 6 महिने, 2 महिने, 8 दिवस, 10 दिवस, किती दिवस बी पडूनच राहतं. तर आपल्याला ती भांडी जी आहे ती एकतर स्वच्छ करायचं आहे, नसेल तर ते सुद्धा भांडे तुम्हाला त्याचं विकून काही 4 पैसे येतील किंवा तुम्हाला कोणाला तरी द्यायचं असेल तर तुम्ही ते देऊ शकता किंवा भंगारला घालू शकता किंवा मोडीवर घालू शकता. तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये अशी भांडीसुद्धा ठेवायची नाहीत. घरामध्ये अशी बरीच जणांच्याकडे भांडी असतात, काही ना काही जळतं, काही ना काही करपलेलं असतं. त्याच्यानंतर तिसरी वस्तू आहे ते म्हणजे कप, बशी. म्हणजे चिनी मातीच्या ज्या वस्तू असतात त्या थोड्या ना थोड्या तडा गेलेल्या असतात. कपाचे कान फुटलेले असतात. बशीला थोडा टवका पडलेला असतो. तर अशा वस्तूसुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायच्या नाहीत. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी असते आणि ह्या सगळ्या वस्तू जर आपण लवकरात लवकर बाहेर काढलो तर आपलं जे नवीन वर्ष आहे ते आनंदानं आनंदात जाईल. आपल्या घरामध्ये म्हणजे वाईट शक्तीचा वास राहणार नाही. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये दैवी शक्तीचा वास राहणार आहे. ज्या घरात दरिद्रता नसते त्या घरात लक्ष्मी माता असते आणि ज्या घरात लक्ष्मी माता असते त्या घरात दरिद्रता नसते. त्याच्यामुळं आपल्याला या सगळ्या वाईट ज्या घरातील काही गोष्टी आहेत, तुटलेल्या, फुटलेल्या, फाटलेल्या, त्या सगळ्या काढायच्या आहेत. त्याच्यानंतर जी पितळेची भांडी किंवा देवाला जर कुठं भंग पडलेला असेल, कुठं तुटलेलं असेल, वापरण्यात येणारी नसेल तर तीसुद्धा तुम्ही मोडीवर घालू शकता किंवा कोणाला तर दान स्वरूपात सुद्धा देऊ शकता. त्याच्यानंतर 5वी वस्तू आहे सोफा, फर्निचर. सोफ्याचे कवर फाटलेले, त्याच्यातून आतमधलं जे कापूस असतो तो कापूस बाहेर निघालेला असतो किंवा आतमध्ये जे स्पंज असतं त्याचे तुकडे पडत असतात किंवा जर खुर्ची असेल त्याचा पाय तुटलेला असतो, मागं थोडंसं तुटलेलं असतं आणि त्याला काय करतो आपण चिकट टेप लावून किंवा काहीतरी चिकटवून ते वापरण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा वस्तू आपल्या घरामध्ये या 2023मध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत. त्याच्यानंतरची 7वी वस्तू आहे आपल्या घरामध्ये माणसं आहेत फक्त 2 किंवा 4 आणि चप्पल, बुटाच्या जोड आहेत 10-15. तर त्या जी आपण वापरतो आणि ज्या वापरत नाहीत त्या आपण कुठेतरी वरती ठेवून देतो किंवा कशात तरी ठेवतो त्याला आणि ते काय होतं, त्याच्यावर भरपूर प्रमाणात धूळ बसते. धूळ म्हणजेच एक वाईट प्रकारची शक्ती असते आणि ती शक्ती आपल्या घरानं फिरत असते आणि आपल्या मनावर, आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो. त्याच्यामुळं जितक्या तुम्हाला घालायच्या आहेत किंवा एक्स्ट्रा एखादी जोड ठेवा आणि जर जास्त असतील तर ते सुद्धा तुम्ही अनाथ आश्रमात किंवा लहान मुलांची जी शाळा असते
ते शाळेमध्ये सुद्धा तुम्ही ते दान करू शकता. आणि सोफा जो असतो तो सोफासुद्धा जर चांगला असेल तर आता कुठेही म्हणजे गोरगरीब जे असतात त्यांना तुम्ही ते सोफा चांगला असेल तर देऊ शकता, म्हणजे जास्त खराब न झालेला असेल तर. त्याच्यानंतरची वस्तू आहे आपल्या घरामध्ये आरसा. आरशाला जरी थोडा जरी तडा गेलेला असेल किंवा घड्याळ असेल थोडी कुठं थोडंसं टवका निघालेलं काय झालं तर ते सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही. घड्याळ हे घड्याळामुळं तर आपल्याला आपली वेळेची किंमत कळते. घड्याळ ही आपल्याला योग्य वेळ दाखवते आणि जर घड्याळच आपल्या घरामधील बंद असेल तर आपली प्रगतीसुद्धा बंद होते. त्याच्यामुळे आपल्या घरातील जेवढे काही खराब असलेले, तुटलेले, फाटलेले, न उपयोगी लागणारे सगळ्या वस्तू आपल्याला या 2023मध्ये काढायच्या आहेत आणि म्हणजे निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे. आणि 2024 हे वर्ष आपल्याला सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जाण्यासाठी आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण आपल्या घरातील सगळ्या वस्तू बाहेर काढून आपण आपलं आनंद साजरा करूयात. श्री स्वामी समर्थ.